हॅलो फ्रेंड्स, अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण फेमस इंडियन स्वीट डिश बनवणार आहोत जिचं नाव आहे बासुंदी। जेव्हा सणाच्या किंवा समारंभाच्या थाळीमध्ये बासुंदी इन्क्लूड असते तेव्हा त्या थाळीला एक वेगळाच रिचनेस येतो। चला तर ही टेस्टी बासुंदी घरच्या घरी कशी बनवायची ते आपण बघूया। इथे आपण 3 लिटर दुधाची बासुंदी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 3 लिटर म्हशीचे दूध घेतले आहे। या दुधामध्ये आपण एक मोठा तांब्या भरून पाणी घालणार आहोत आणि गॅसवर हाय फ्लेमवर आपण दूध व्यवस्थित तापवून घेणार आहोत। दूध तापवत असताना आपण त्यामध्ये एक छोटी स्टीलची वाटी टाकणार आहोत, त्यामुळे दूध किंवा बासुंदी नंतर उतू जात नाही। तापवत असताना दुधाला साय आल्यानंतर आपण त्यामध्ये पुन्हा ती मिक्स करून घेणार आहोत। दूध तापल्यानंतर हाय फ्लेमवर आपण अशाच प्रकारे दूध काही वेळ आटू देणार आहोत। दूध तापत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। इथे आपण 50 ग्रॅम काजू बारीक कापून घेतलेले आहेत। त्यासोबतच 50 ग्रॅम बदामही आपण इथे बारीक कापून घेतलेले आहेत। 40 ते 50 ग्रॅम चारोळे मी इथे घेतलेले आहेत। यानंतर 250 ग्रॅम खजूर आपण घेतलेले आहेत व त्यातले सर्व बी काढून घेतले आहेत आणि 30 ते 40 ग्रॅम मनुके आपण घेतलेले आहेत। सर्व ड्रायफ्रूट्सचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यानंतर थोड्याशा बारीक शेवया इथे मी घेतलेल्या आहेत। या शेवया दुधामध्ये घालण्या अगोदर आपण तुपामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत। इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे, तुम्ही साधं तूपसुद्धा वापरू शकता। या शेवया आपण मीडियम फ्लेमवर परतणार आहोत। लालसर झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत। या ठिकाणी दूध आता 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित उकळले आहे। त्यामध्ये आपण आता केसर घालूया। त्यानंतर आपण यामध्ये चारोळे, बारीक केलेले काजू, बदाम, मनुके हे सर्व ड्रायफ्रूट्स घालणार आहोत। खजूर घालताना अख्खे खजूर न घालता आपण त्याचे अशा प्रकारे उभे काप करून घेतलेले आहेत। खजूर घातल्यामुळे बासुंदीला छान कलर येतो। आता आपण यामध्ये तुपामध्ये परतलेल्या शेवया घालणार आहोत। इथे मी एक मोठी वाटी साखर घालत आहे। साखरेने बासुंदीला गोडवा येईलच, पण त्यासोबतच आपण त्यामध्ये जे खजूर घातले आहेत त्यामुळे सुद्धा बासुंदीचा गोडवा वाढतो। बासुंदीला फ्लेवर येण्यासाठी इथे मी 1 टेबलस्पून विलायची पावडर यामध्ये घालत आहे। विलायची पावडर बनवण्यासाठी मी विलायची तव्यावर थोडीशी रोस्ट करून घेतली व मिक्सरमध्ये साखर घालून बारीक करून घेतलेली आहे। सर्व वस्तू घालून झाल्यानंतर आपण बासुंदी हाय फ्लेमवर छान अशी उकळू देणार आहोत। 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता बासुंदीला कलर यायला सुरुवात झाली आहे। अजून थोडा वेळ बासुंदी उकळून घेऊया। अजून 10-15 मिनिटं उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता बासुंदीला छान कलर आलेला आहे। बासुंदी तुम्ही हवं तर यापेक्षा जास्त घट्ट करू शकता किंवा याच प्रकारे थोडीशी पातळही ठेवू शकता। जर तुम्हाला बासुंदी घट्ट करायची असेल तर अजून काही वेळ बासुंदी उकळू द्या। आता आपली बासुंदी पूर्णपणे रेडी आहे। चला तर गरमागरम सर्व करूया। तुम्हाला जर ही होममेड बासुंदी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।